यानंतर आपण नागपूरमध्ये आपल्या उपराजधानीत जाऊयात। सरसंघचालकांनी आज सकाळी तिथे मतदान केलं। खरं तर गडकरी वाड्याची आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे। चुरशीची जरी नसली तरी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि आता सरिता कौशिक आपल्या सोबत आहेत। सरिता, काय एकूण वातावरण आहे नागपूरमधलं? नागपूरमध्ये अगदी थेट 7:30 वाजता मोहन भागवत हे स्वतः मतदानाला पोहोचल्यामुळे आपण उत्साह किती आहे हे समजू शकतो। संघ परिवारातलं किंवा त्या मतदान केंद्रावरील हे पहिलं मतदान होतं। संपूर्ण नागपुरामध्ये आज मतदानाला घेऊन मोठं चैतन्य आहे। जसं विलास तू म्हटलं त्याच पद्धतीनं नागपुरामध्ये नितीन गडकरी आणि सीएम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। लढत खरंच चुरशीची आहे का असं म्हणता येणार नाही। गेली 10 वर्ष भाजपा ही सत्तेत आहे आणि सध्या नागपूरकडे विकासाचा मोठा ओढा लागलेला आहे। मात्र असं असताना सुद्धा काँग्रेस ही सरसावलेली आहे। मात्र जे काही या निवडणुकीला आपण जर का पाहिलं तर अनेक घटनांची पार्श्वभूमी आजच्या या मतदानाला राहणार आहे। एकीकडे फडणवीस आणि गडकरी यांनी ज्या पद्धतीनं प्रचार नागपूरमध्ये केला तो, आणि दुसरीकडे इतर नेत्यांनी आपल्या पक्षातील लोकांना वाऱ्यावर सोडलं, ते सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। शिवसेनेचा कुठलाही मोठा नेता इथं आला नाही, थांबला नाही, राहिला नाही। त्याचबरोबर मनसेची सुद्धा तीच हालत बघायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा तीच हालत होती आणि त्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण आले, मात्र त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातील अंतर्गत कलहातून झालेली जी शाईफेक होती त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी सुद्धा नागपूरकडे पाठ फिरवली। त्यामुळे एकीकडे जे बाकीचे उमेदवार आहेत ते फक्त स्वबळावर इथं लढतात आहेत आणि दुसरीकडे इथे संपूर्णरित्या स्वतःला फडणवीस आणि गडकरी यांनी झोकून दिलंय। त्यामुळे अशा पद्धतीचं एक चित्र इथं आहे। आज इथं गडकरी थोड्या वेळात मतदान करणार आहेत, फडणवीस खास मतदानासाठी येणार आहेत आणि मोहन भागवत यांचं मतदान झालेलं आहे। त्यामुळे एक कलरफुल अशी निवडणूक जरी असली तरी चुरशीची आहे असं म्हणता येत नाही। विलास, नक्कीच। तेव्हा या निवडणुकीच्या संदर्भातले सगळे रंग आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।